भाई जगतापजी, आज प्रस्ताव घेऊन काँग्रेस शरद पवारांकडे गेली एकत्र लढण्याचा, आणि त्यावरती शरद पवारांनी पुन्हा एकदा आठवड्याभराने चर्चा करूया आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल असं सांगितलंय. हा आठवड्याभराचा वेळ त्यांनी का घेतलाय, काय वाटतं तुम्हाला? नाही, पूर्वी असं आहे की हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. अजून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची तारीख निश्चित झालेली नाही. जरी आता काही प्रक्रिया सुरू झालेली आहे, आत्ताच लॉटरी निघालेली आहे आणि आता आपल्याला साधारण 227 वॉर्डच्या बाबतीमध्ये काय रिझर्वेशन नाही इथपर्यंतच आपल्याला कळलेलं आहे. आणि म्हणून पवार साहेबांसारख्या अनुभवी ज्येष्ठ नेत्याने जेव्हा सांगितलेलं आहे की आपण थोडंसं थांबू, 7-8 दिवसांनी आपण त्याच्यावर परत बसू, तर ते स्वाभाविक आहे. आपल्याला हे जाणणं सुद्धा गरजेचं आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि मुंबईच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड आणि आमचे सहकारी पवार साहेबांना भेटले. जाहीर आहे की जेव्हा आमचं गेल्या येत्या रविवारी 2-3 दिवसापूर्वी आमचं शिबिर झालं 1 दिवसाचं, आणि महाराष्ट्राचे आणि मुंबईचे आमचे नेते, AICचे नेते रमेश चेन्नितलाजी यांनी आमच्या ह्याच्यामध्ये सभागृहात विचारलं, सगळ्यांना विचारलं की तुम्हाला काय वाटतं, आपण काय करावं. सगळ्यांनी एक मताने सांगितलं की काँग्रेसला वेगळं लढायला पाहिजे, आणि म्हणून तो निर्णय तिथे झाला आणि तो जाहीर केला त्यांनी. अर्थात हे बोलत असताना ज्या आमच्या मुंबईच्या अध्यक्षा बोलतात आहेत किंवा आम्ही सगळे बोलतो त्यात समविचारी पक्ष एकत्र यायला काही हरकत नाही. आता समविचारी म्हणाल्याच्या नंतर जाहीर आहे की यापूर्वी 2000 म्हणजे 1999 साली ज्या वेळेला पवार साहेबांनी वेगळी काँग्रेस निर्माण केली, राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण केली, पण त्यानंतर अनेक ठिकाणी आम्ही एकत्र आलो. RPI आमच्या बरोबर कधी जोगेंद्र गवाडे गट आला, कधी गवई साहेबांचा गट आला, आठवले साहेबांचा सुरुवातीला गट आमच्या बरोबर होता. त्यामुळे डावे असतील, याचे RPIचे काही गट असतील किंवा समाजवादी पक्ष असतील, हे समविचारी जे आहेत त्यांना घेऊन आम्ही अनेक ठिकाणी निवडणुका आम्ही लढलेल्या आहेत. त्याच पद्धतीने जर आमच्या अध्यक्षा म्हणतात आहेत वर्षाताई की आपल्याला समविचारी पक्षांना बरोबर घ्यायला काहीच हरकत नाही, हे त्यांचं मत बरोबर आहे. फक्त आपल्याला एकच मिनिटात मागची पार्श्वभूमी सांगतो. 2017ला निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर आता निवडणुका झाल्या नाहीत तेव्हापासून. खरं तर नियमानुसार 2022ला होणं गरजेचं होतं, पण ते कोविडच्या आणि याच्यामुळे ते होऊ शकलं नाही. ते 4 वर्ष रखडल्या. आपण लक्षात घ्या, त्यावेळेला आम्ही सरकारमध्ये होतो, म्हणजे उद्धवजी, आम्ही स्वतः, पवार साहेब, आम्ही सगळे सरकारमध्ये होतो, आणि तरी सुद्धा काँग्रेसने त्यावेळेला सुद्धा बरोबर कोणालाही घेतलं नाही. ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. आपण लक्षात घ्या, ज्या विधानसभेच्या असतील, लोकसभेच्या असतील, ह्या नेत्यांच्या, सरकार बनवण्याच्या, याच्या सगळ्या त्या निवडणुका आहेत. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत ह्या कार्यकर्त्यांच्या आहेत, आणि त्या कार्यकर्त्याला संधी मिळावी ही भावना प्रत्येकाची असते. मी जेव्हा अध्यक्ष होतो 3 वर्ष, त्यावेळेला मी हेच सांगितलं होतं, आणि म्हणून याच्यामध्ये आपल्या समविचारी पक्षांकडे जाणं, त्यांच्याजवळ चर्चा करणं, ते बरोबर आले तर त्यांना बरोबर घेणं, ही प्रक्रिया योग्य आहे, आणि ते जर वर्षाताई करत असतील ते योग्य आहे. फक्त मी 2017चा रेफरन्स यासाठी दिला आपल्याला. आम्ही एकत्र असताना सुद्धा काँग्रेस एकमेव पक्ष आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 जागा लढल्या. कुठल्याही पक्षाने 227 जागा आतापर्यंत लढलेल्या नाहीत. नक्कीच भाई जगतापजी, तुमचा मुद्दा हा नक्कीच महत्वाचा आहे की कार्यकर्त्यांची ही सगळी लढाई असते, त्यांची तयारी असते, म्हणून त्यांना प्राधान्य देणं हे गरजेचं आहे. पण तुम्ही असं म्हणालात की समविचारी पक्षांसोबत युती करणं हे तुम्हाला आत्ताच चालणार आहे. विधानसभेसाठी आपण ठाकरेंसोबत, म्हणजे सरकार स्थापन करताना आपण उद्धव ठाकरेंसोबत पण एकत्र गेलेला होता.